बच्चू भाऊ कडू म्हटलं की एक वेगळंच आंदोलन करणारा माणूस असं वाटलं। आमदारकीला पराभूत झाल्यानंतर बच्चू भाऊ कुठेतरी थांबेल, पण हा माणूस थांबण्याचं अजिबात नाव न घेता आमदारकीला असताना जेवढा तो माणूस मीडियावर फोकस नव्हता त्यापेक्षा 50 पटीनं आज बच्चू भाऊ कडू शिवाय कुठला दिवस हा मीडियावर ते दिसल्याशिवाय राहत नाही। त्यांनी जे आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन त्याचे परिणाम महाराष्ट्रात पडले। जे तिथे राज्यकर्त्यांनी त्यांना आश्वासने दिले, आश्वासने दिल्यानंतर ते अगोदर माहीतच होतं, त्यांना सुद्धा माहीत आहेच की जसं मनोज जरांगेला या सरकारने फसवलं तसं ते आपल्याला फसवतील। जेव्हा त्यांना माहीत पडलं की आपली फसवणूक झाली आणि त्यांनी त्या आंदोलनाला अजून धार दिली। केंद्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पापड गावातून त्यांनी शेतकऱ्याच्या पदयात्रेला सुरुवात केली। एकटा माणूस या सरकारला सळो की पळो करून सोडत आहे। विरोधातले प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष यांची धारबुथट झालेली आहे। यांना काय करावं हे सुचत नाही, पण एकटा बच्चू कडू शेतकऱ्याचे, अंध, अपंग या सर्वांचे प्रश्न लावून धरून सरकारला सळो की पळो करून सोडत आहेत। या पदयात्रेत त्यांनी एक अनोखं आंदोलन केलं की त्यांनी शेतात बी न पेरता बीजेपीचे झेंडेच पेरून दिले। हे वेगळी गोष्ट झाली आणि एक मनाला सुन्न वाटणारं एक बीजेपीच्या विरोधात लहान मुलांनी भाषण केलं, ते सुद्धा ऐका। मोदी साहेबांनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 4,000 रुपये दिले, पण बाबनराव तुमचं गणित थोडं कच्चं आहे। आमच्या शेताची पेरणी मोदी साहेबांनी दिलेल्या 6,000 मुळे नाही झाली, तर आमच्या बापांनी आमच्या मायचं मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवल्यामुळे झाली। तुम्ही हे विसरू नका, तुम्ही जे आहात ते शेतकऱ्यामुळे आहात। तुम्ही शेतकऱ्याचे मालक नाही तर सेवक आहात। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, त्यांच्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव मिळालाच पाहिजे। केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद त्यांची, महानगरपालिका त्यांची, सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते त्याच्यात लावून टाकतोय, नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही। तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही। 3400 रुपयात आमची सोयाबीन गेली, 4 क्विंटल पिकली, 4 त्रिक 12,000, ते 500 पकडले तर 4 पंच 20, 12 आणि 13 आम्ही पाहतोय 15,000चं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात 80,000चा खर्च आला। मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं, म्हणजे आम्ही वावरात सहित तुमच्या पार्टीत येतो ना, आता कमळ लागले का घेऊन घेत जा तुम्ही। असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कापना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डे।